नागपंचमी निमित्त आम्ही श्री चंदनशेष महाराज यांचं दर्शन घ्यायसाठी गोवर्धन इथे गेलो होतो. पण इथे येऊन पण आमच्यासोबत असं काय घडेल याची आज आम्हाला कल्पना पण नव्हती. तर आमच्यासोबत काय विषय झाला ते सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. आधीच्या 2-3 व्हिडिओमध्ये पाहिले की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो होतो, पण आपलं तिकडचं काम आटपलं होतं तर आपण घरी पण आलो होतो. तर आज होती नागपंचमी. आपल्या विके बाजीकर सोबत आपण गाडीत बसलो आणि आम्ही चाललो होतो आज गोवर्धनकड. तर आज नागपंचमी निमित्त आमच्या गावची भरपूर मित्रमंडळी चालली होती. यायले पण एकदाच आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं ना. आम्ही इकडे गोबनी मांगूळ मार्गे येऊन पोहोचलो डायरेक्ट गोवर्धनमध्ये. इकडे गाड्याच्या लंबीला ट्रांग दिसू लागले, त्याच्यामुळे इकडे का पुढे ऑटो जात नव्हता. आम्ही इकडे पैदल पैदल पुढे चाललो, पण आमच्या गावचे लहान लहान लेकरं दर्शन घेऊन वापस पण चालले होते आणि आम्ही नेमकं इथं येऊन पोहोचलो होतो. आम्ही इकडे या गेटकडे येऊन पोहोचलो तर इकडे येऊन आपली डायरेक्ट रवी भाऊ सोबत भेट झाली. रवी भाऊ म्हणलं चला एकदाचं दर्शन वगैरे घेऊन येऊ. आम्ही इकडे आतमध्ये आलो नाही, पण इकडून आम्हाला दर्शनाच्या लंब्या रांगी दिसू लागल्या होत्या आणि इथं आम्हाला 1 वाजला होता. आणि इथं जर आम्ही आज रांगीत लागलो असतो तर आम्हाला इथं संध्याकाळ झाली असती. त्याच्यामुळे एकदाचं मुखदर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि आम्ही इकडे बाहेर येऊन एकदाचं पायनॅपल खाल्लं. एकदाचं आम्ही पायनॅपल खाल्लं तर सौर्याला म्हणलं चाल बा आपण काही खेळू, कारण की मी इकडे संभाजीनगरमध्ये खूप बोर झालो होतो राहू. पण इकडे आलो या मामा म्हणत एका तुमच्या लागी नाही, तुम्ही दुसरं काय खेळा. इकडे आम्ही या रेलगाडीकडे आलो होतो. रेलगाडी थांबायचं नावच घेई नव्हती. यायनं पण एकदाच इथून काढून दिलं. पण इकडे या थार मध्ये आपल्याला मामा बसू लागले, पण काय आपल्याला गाडीमध्ये बसता येत नाही. त्याच्यामुळे इथून पण आम्ही एकदाच निघून गेलो. याला म्हणलं चाल बा घरी, इथं आपल्याला की काहीच नाही. पण गडी म्हणे आपल्याला गाडीला किचन घ्यायचं. मग आम्ही इकडे 2-3 दुकाने हिंडले, पण भाऊले मनासारखं किचन कुठंच सापडलं नाही. इकडे एका दुकानावर होतं तर भाऊने एकदाचं किचन घेऊन ठुलं. काय घ्याव भाऊ, डबल अर्बन डबल एकदाचं डबल काय ना काही घ्यायचंच म्हणे. त्याला म्हणलं चाल बा मुकाड्यान, मला लागली आता भूक. मग इकडून आम्ही एकदाची पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही आता बाहेर आलो. पण आपला पवन आणि त्याचा मित्र याचा गोवर्धन मध्ये सकाळी चालले होते आणि हे फक्त आपल्यासाठीच थांबले होते. यायला एकदाच आपल्या ब्लॉक मध्ये घेतलं आणि याच्यासोबत आम्ही एकदाची आईस्क्रीम खाल्ली. त्याला त्याला एकदाच घरी काढून आणि आपण त्याच्या मुकुट्याने डबल एकदा आईस्क्रीम खाल्ली. एका आईस्क्रीम मध्ये भागते का आपलं. पण तुम्ही आधी पाहिलं की आपण डायरेक्ट तिकडे मुखदर्शन घेतलं, पण इकडे मागवून येणारी बारीचं आपलं डायरेक्ट लाईव्ह दर्शन झालं. इकडे येऊन आम्ही डबल चंदनशेष महाराजाचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात आपली कृष्णादाची पण भेट झाली. एकदाची कृष्णादा सोबत गप्पा गोष्टी केल्या, पण तेवढा डायरेक्ट पाऊस चालू झाला आणि एकदा का पाणी चालू झाला का मग का 10-15 मिनिटं उतरलाच नाही. मग पाणी घेणे उतरू दिला आणि आम्ही इकडे ऑटोकडे येऊन डायरेक्ट एकदाच ऑटोत बसलो ना. आता आम्ही चाललो घरी. मग आजच्या एवढंच जातानी